सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांच्या उपस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीशी भविष्यातील योजनांवरती चर्चा कराल. आज तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. तुमच्या मुलांची झालेली प्रगती आज तुमच्या कुटुंबाचं नाव उंचावेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज व्यवसायात देखील वडीलधाऱ्यांच्या मदतीनं काही प्रलंबित कामांमध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं व्यवसायामध्ये मदत केली जाईल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादी चिंता वाढवणारी बातमी तुमच्या कानावर पडू शकते, मात्र काही वेळातच तुमचा मूड पुन्हा चांगला होईल. आज तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलांबद्दल आणि पत्नीबद्दल प्रेमाची भावना वाढीस लागेल. तुमची बुद्धी आणि विवेक वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादा निर्णय घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही आध्यात्मिक कार्यामध्ये घालवाल. आज तुमच्या भौतिक सुखांमध्ये काही प्रमाणामध्ये घट होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही आज एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभाग घ्याल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या भावना आज कोणाकडेही व्यक्त करण्यापूर्वी लक्ष द्या, अन्यथा भविष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज वादविवादामुळे तुमचं एखादं काम रखडू शकतं, परंतु जर एखादं काम जुनं रखडलेलं असेल तर त्यामध्ये मात्र तुम्हाला विजय मिळू शकतो. त्यामुळे तुमचं मन तसं प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटीशी पार्टी देखील आयोजित करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा राहील. इच्छा नसतानाही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला काही महत्त्वाच्या खर्चांना देखील सामोरं जावं लागेल, त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादी बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मनाला नकारात्मक विचार येण्यापासून थांबवावं लागेल आणि तरच तुम्ही तुमची सर्व कामं ही योग्य प्रकारे आणि सहज पूर्ण करू शकाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवरती पैसे खर्च कराल. आज जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तींसोबत व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावं लागेल, कारण तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये मोठा वाढ करणारा ठरणार आहे. तुम्ही आज तुमच्या बुद्धिमत्तेनं व्यवसायासाठी काही नवीन संकल्पना शोधून काढाल आणि त्या यशस्वी देखील होतील. आज दुसऱ्याच्या उणिवा शोधण्या अगोदर तुम्हाला स्वतःमध्ये डोकावून पाहावं लागेल की तुमच्यातही काही कमतरता आहे का. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याची चूक आज दाखवू नका. तुम्ही आज कुठलीही मालमत्ता खरेदी केली तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा मोठा फायदा होईल.
आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी संबंधित एखाद्या ज्येष्ठ सदस्याला भेटायला जाऊ शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी आज तुमचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढीस लागतील. तुम्हाला आज कुटुंबातील सदस्यांकडनं एक चांगली बातमी ऐकू येईल. मित्र, सहकारी यांच्याकडनं आज तुम्हाला सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये काही निर्णय घेण्यामध्ये यशस्वी व्हाल, जे भविष्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कमाईचा काही हिस्सा आयुष्य आरामामध्ये खर्च कराल. हे पाहून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देखील तुमचा हेवा वाटेल. त्यामुळे तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काही मौल्यवान वस्तू मिळू शकतात. व्यवसायामध्ये आज तुम्हाला दिवसभर लाभाच्या संधी मिळत राहतील, परंतु तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील आणि तरच तुम्ही त्यातून नफा मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भावंडांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही अनावश्यक खर्चांना देखील सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी ऐकू येईल, जी तुमच्या आनंदामध्ये मोठी भर घालेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जीवनामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराकडनं काही सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. आज तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या मदतीसाठी पैशांची व्यवस्था करू शकता. जर व्यवसायातील एखाद्या व्यक्तीला तुम्ही उधार पैसे दिले असतील तर ते आज परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज रखडलेली सर्व कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाची मदत घ्यावी लागेल. तुम्हाला आज तुमच्या नोकरीतही तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत वादाची परिस्थिती उद्भवली तर तुम्ही त्यावर शांत बसणं फायदेशीर ठरेल. आज कोणतंही काम तुम्ही कराल त्यामध्ये संयम ठेवा, तरच ते यशस्वी होईल. तुम्ही घाईघाईनं कोणतंही काम केल्यास भविष्यामध्ये तुमच्यासाठी समस्या उत्पन्न होऊ शकतात. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.